नमस्कार नमस्कार वहिनी, तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. म्हणजे आपला जे काही रिवाज आहे, संस्कृती आहे, आपापल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या. जरी निलेश आहे खूप दिसायला गोड. कोणी सांगितलंय? ए भारत गणपतीपुळे प्लीज. जरी निलेश आहे दिसायला खूप गोड तरी आहे तो खूप हळवा. नारूचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा. म्हणजे कसं ना, मी डॉक्टर असल्या कारणाने सामाजिक संदेश सुद्धा या नावामधून देण्याचा मी प्रयत्न करते. मिसेस प्रसाद ओके यांना विनंती करते की त्यांनी नाव घ्यायचं. झी मराठीच्या सिरियलमध्ये जाहिरातीच खूप. ऐक झी मराठीच्या सिरियल्समध्ये जाहिरातीच खूप. कधी बेबी ऑइल, कधी साड्या, तर कधी ट्रॅक्टर, पण प्रसाद ओक सगळ्यात बेस्ट ऍक्टर. मी आता पुष्कर वहिनींना मी विनंती करतो की पुष्कर वहिनी, श्रोत्री बहिणी, कमॉन कमॉन श्रोत्री बहिणी. अगं बाई काय होतं का अंग? एक मिनिट, त्यांना काहीतरी त्रास होतो. एक मिनिट, मी डॉक्टर आहे. तुमचा स्वतःचा नवरा तुम्ही बिमार पाडला, त्यांना पाडू नका. बसा इथं. मी सांगू का काय होतंय? हा हा पुष्कर रावांचा नुसता विचार केला तरी धडधड वाढायला लागते अशी. नाही, मी म्हटलं ना लो बीपीचा त्रास आहे. नाही तसं नाही आहे. हा त्रास महाराष्ट्रातल्या बऱ्याच पोरींना आहे. आपलं हे होतो कधी कधी. पुष्कर नाव घ्या. हो प्लीज प्लीज. पावसाळ्यामध्ये बरं का आकाशात दिसतात काळे बादल. अरे बापरे, वा वा. आणि तेव्हा खूप ताप पण येतो ना, खूप पेशंट असतात. पावसाळ्यात बरं का आकाशामध्ये दिसतात खूप बादल. हसवा फसवीमध्ये पुष्कररावांना पाहून पुरुषच होतात पागल. सगळे जण आपापलं प्रमोशन करून राहिलेले आहेत, काय हरकत नाही आहे. पण मी आता विनंती करतोय पवार वहिनींना. राधा ही कावरी बावरी हे नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं. राधा ही कावरी बावरी नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं. संत श्रावांचं नाव घेते, त्यांची मशनात जाऊ दे लाकडं. तर भारत गणेशपुरे, आपण जो मागापासून जो खेळ मांडलेला आहे तो खेळ काय हा प्रेक्षकांना सांगण्याची आता वेळ आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरंच आमच्या तीनही दिग्गज कलाकारांसाठी. चला हवा येऊ द्याच्या मंचावरती आज काहीतरी आगळं वेगळं घडतंय. हा एपिसोड सुरू झाल्यापासून आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की या आगळ्या वेगळ्या वेशभूषेत आमचे आवडते कलाकार काय करतायत. तर मला सांगायचं आहे की आजचा आमचा हा भागच विशेष भाग आहे. स्त्री पात्र रंगवणारे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतले दिग्गज कलाकार आज या मंचावरती आम्ही बोलावलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद ओक यांच्यासाठी, पुष्कर श्रोत्री यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या संतोष पवार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मी सुरुवात करणार आहे प्रसाद तुमच्यापासूनच. आज जी ही खूप सुंदर वेशभूषा तुम्ही करून आलेला आहात, ही वेशभूषा नांदी या नाटकातली आहे. तर याच वेशभूषेबद्दल, या नाटकातल्या आपल्या रोलबद्दल प्लीज आम्हाला सांगा. नांदी हे नाटक 10 क्लासिक नाटकांचा कोलाज आहे. त्याच्यामध्ये नटसम्राट आहे, सखाराम बाइंडर आहे. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये एक संगीत सौभद्रमधला प्रवेश सुद्धा आहे, ज्याच्यात मी रुक्मिणीची भूमिका मी करतो आणि कृष्णाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते गायक अजय पुरकर ते करतात. तर हा 10 नाटकांचा कोलाज करून त्याचं एक नाटक करणं हे खूप मोठं शिवधनुष्य होतं आणि ते ऋषिकेश जोशी या अवली कलाकारांनी लीलया पेललेलं आहे. आणि आज त्याचे आता जवळजवळ 100 प्रयोग होत आले आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुल झालेला आहे नांदीचा. या भूमिकेबाबत बोलायचं झालं तर माझ्या डोक्यावर खूप मोठं प्रेशर होतं, कारण एक अत्यंत देखणा अभिनय आणि अत्यंत देखणं रूप हे नाटक यायच्या आधीच वर्षभर सुबोध भावेने आपल्याला सगळ्यांना दाखवलं होतं बालगंधर्वमधनं. पण सुबोधसारखा गोडवा माझ्या चेहऱ्यात नाही आहे, म्हणून मला ती साकारता येईल की काय याचं मला टेन्शन होतं आणि त्यामुळे मला ते जास्त चॅलेंजिंग होतं. पण आजही मी अभिमानाने सांगेन की या नाटकामध्ये मी 17 ते 18 मिनटं असा दीड पायावर उभा असतो आणि ते उभं राहण्याचं टेक्निक मला सुबोध भावेनी शिकवलं. त्यानंतर जवळपास प्रत्येक प्रयोगात माझ्या उभं राहण्याचं लोक प्रचंड कौतुक करतात आणि त्याचं श्रेय सुबोध भावेला आहे. खूप एन्जॉय करतात लोक आमचा प्रवेश, रुक्मिणीचाही आणि बुद्धिबळचा सुद्धा. पुष्कर, तुमचं
मनापासून स्वागत. आणि आज ह्या आगळ्या वेगळ्या वेशात तुम्हाला बघून खूप आनंद झाला मला. हसवा फसवी हे नाटक दिलीप प्रभावळकरांनी घराघरात पोहोचवलं, अजरामर नाटक, आणि ते नाटक तुम्ही आता करताय आणि ते आत्ता सगळीकडे हाऊसफुल चाललेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूयात पुष्करचं. आणि या नाटकातली सरांनी केलेली ही भूमिका दीप्ती पटेल प्रभावळकर लुबुंबा ही तुम्ही करताय, काय अनुभव आहे? ह्या नाटकामध्ये दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा दिलीप भैयांची जुळी बहीण दाखवली आहे. हो हो. हसवा फसवीमध्ये करत असताना मी माझी जुळी बहीण कशी असेल म्हणून ती पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबा पुष्करची बहीण पूर्वी असं करतो. आणि ही साडी, वेग, हा गेटअप हे सगळं छान डिझाईन करून घेतलं. माझी जर जुळी बहीण असेल तर ती काही नऊवारी साडी नेसणार नाही. तर दिलीप भैयांनी जेव्हा हे नाटक बघितलं तेव्हा त्यांनी पण पूर्वीचं कौतुक केलं आणि म्हणाले की एक बरं केलंस की तू सगळं तुझ्या पद्धतीने नाटक केलंयस. मग प्रत्येक भूमिका मी माझ्या पद्धतीने रंगवत गेलो, तशीच ही सुद्धा माझ्या पद्धतीने रंगवली. याचं दिलीप भैयांनी खूप कौतुक केलं. आणि जसं प्रसाद म्हणाला 1.5 पायावरती उभा राहतो, तसं मला एकाच प्रयोगात 1.5 पायावरती उभं राहावं लागलं होतं. कारण याच्यामध्ये मी स्त्रियांच्याच हील असलेल्या चप्पल घालतो. तर एकदा मी ऑडियन्समधनं धावत येतो ना, त्याच्यात त्या चपलेचा हील एक तुटला आणि ऑडियन्समध्ये राहिला. त्यामुळे मी जवळजवळ असं स्टेजवर यायची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं, मग पूर्ण प्रयोग जणू काही हील आहे असा मी एक पाय हवेत असा आणि असं करत खरंच 1.5 पायावरती एक प्रयोग मला करावा लागला होता. पण पुष्कर, मला वाटतं यामुळे बायकांना समाजात वाकडं पाऊल पडू नये म्हणून किती मेहनत घ्यावी लागते हे तुला कळलं. आता मी म्हणणार आहे संतोष पवार यांच्याकडे. राधा ही कावरी बावरी, तुमच्या नाटकांची नावच खरं खूप कॅची असतात. तर काय आहे ही राधा कावरी बावरी? बरीच अशी नाटकं, वासूची सासू आहे किंवा हसवा फसवी आहे किंवा मोरूची मावशी आहे, रुक्मिणी किंवा बालगंधर्वची जी काही नाटकं होती ती, त्यामध्ये त्या कॅरेक्टरला तयार व्हायला एक प्रॉपर वेळ दिलेला आहे किंवा तर तसा वेळ न घेता किती पटापट चेंज करता आले त्या कॅरेक्टरचे तर खूप मजा येईल. कुठेही मेकअपचा काय म्हणतात मेकअपचा फायदा न घेता किंवा मेकअपचा उपयोग न करता जितकं नॅचरल लुक त्या बाईला देता येईल तितकं ते केलं. त्यामुळे ज्या काही 5-6 एंट्रीज आहेत की पटकन जाऊन पटकन अशा जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटात तयार होऊन तो पटकन बाहेर येतो. त्याचं नाव असतं राधाकृष्ण आणि तो आपल्या बहिणीचं नाव सांगतो राधिका म्हणून. आणि त्यातून त्या घरात जी तारंबळ उडते ते नाटक म्हणजे राधा ही कावरी बावरी. वा 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 वा. पण निलेश, लेट मी कॉम्प्लिमेंट यू. काय? तू ही फार गोड दिसतोयस. त्यामुळे अशी भूमिका एखाद्या नाटकामध्ये, सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये करण्याकडे तू लक्ष दे. फार गोड दिसतोयस आणि फार छान वागवतोय हे सगळं अंगावर. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमच्या या 3ही पाहुण्यांसाठी झाल्या पाहिजेत. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.